म्हणून आजचा हा जो काही लोकार्पण सोहळा आहे लवकरच होईल ते. आणि म्हणून मगाशी देखील मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अतिशय कठीण वाटणारा टफ वाटणारा प्रकल्प त्याचं लँड ॲक्विजिशन रेकॉर्ड टाईममध्ये झालं. 1 वर्षाच्या आतमध्ये लोक विचार करायला लागले एवढ्या लवकर एवढा विरोध असताना मोर्चे निघालेले असताना हे कसं झालं. परंतु शेवटी लोकांना याचं महत्त्व पटलं आणि त्यामुळे यासाठी लोकांनी देखील सहभाग घेतला आणि सर्वांनी सहकार्य केलं. या सगळ्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. PWDचे MSRDCचे सगळे अधिकारी, त्यांचे सर्व कर्मचारी, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी देखील चांगलं काम केलं. अतिशय रस्ता जो आहे गाडी चालवताना पोटातलं पाणी देखील हलत नाही अशा प्रकारचा स्मूथ ड्रायव्हिंग या ठिकाणी करता येते. फक्त लोकांनी जी वेग मर्यादा आहे त्याचं पालन केलं पाहिजे. एवढंच आपण पाळलं तर मला वाटतं आता मुंबई आणि नागपूर अगदी जवळ आलेलं आहे. आता काही लोक मागच्या अधिवेशनामध्ये बाय रोड आले आणि आता तर हा कंप्लीट रस्ता झाल्यानंतर आता नागपूर अधिवेशनामध्ये तर लोक या समृद्धी हायवेने येतील. आणि म्हणून अतिशय उत्तम आणि अतिशय चांगला क्वालिटीचं काम, जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले इंजिनिअरिंग मार्वल, अशा प्रकारचं जे काम केलेलं आहे हे अतिशय खडतर काम, टफ काम, चॅलेंजिंग काम सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केलं. त्यासाठी मनीषाताई इकडं मेस्कर आहेत, आमचे अनिल गायकवाड आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही मी, आणि सगळं टीम जी आहे या सर्व टीमचं अभिनंदन करतो. आणि ज्यांनी ही कामं पॅकेजमध्ये केली त्या सर्व कंपन्यांचं देखील मी अभिनंदन करतो आणि सर्व पत्रकारांना देखील शुभेच्छा देतो. अजितदादा आपलं म्हणून